माझ्याकडे कोकणातील काही पदाधिकारी आले होते 2-4 दिवसापूर्वी आणि त्याच्या अगोदर देखील ते आले होते की त्यांनी दादरपासून रत्नागिरीला जाणारी जी पॅसेंजर होती ही बंद झालेली आहे कोविडच्या वेळेला. म्हणजे 25-30 वर्ष चालणारी ही गाडी ही बंद झालेली आहे आणि ती गाडी पुन्हा सुरू करावी असं त्यांनी मला विनंती केली होती. त्या पद्धतीने मी वैष्णवी साहेबांना ते पत्र दिलं होतं आणि त्यानंतर परवाच्या दिवशी आले, पण अजून त्याने सांगितलं की तुम्ही दिलेल्या पत्राचं अजून काही आम्हाला उत्तर मिळालेलं नाही आहे. तर त्या पद्धतीने मी त्यांना वैष्णवी साहेबांना आज भेटलो आणि त्यांना सांगितलं की ही जी गाडी आहे आता ती तुम्ही दादरपर्यंत पुन्हा करा, दिवापर्यंत पुन्हा जाण्यासाठी लोकल पकडायला लागते किंवा आणखीन टॅक्सी करावी लागते किंवा रिक्षाने जायला लागतं. तो नाहक खर्च लोकांना कोकणच्या होतो आहे. तर ही गाडी पुन्हा दादरपर्यंत या किंवा CSTपर्यंत तुम्ही घेऊन चाला. तर त्याने सांगितलं हे आता तरी शक्य होणार नाही. मी खूप त्याच्यावरती विचार केला आहे, प्रयत्नही केलेले आहे, पण ती काय तेवढी ते वेळेचा गॅप आम्हाला मिळत नाही आहे. परंतु एक करतो आहे आम्ही त्यासाठी की त्यांनी मला मॅप देखील काढून दाखवला आहे. त्यांनी अशा पद्धतीने मॅप देखील मला दिला आहे. त्याने कागदावरती देखील त्यांनी काढून दिला की नायगाव ते जुईचंद्रा या ठिकाणची जी कनेक्टिव्हिटी जी आहे ही जी कनेक्टिव्हिटी आपण केली तर तुम्हाला ह्या गाड्या सर्वच्या सर्व तुम्हाला तिथून वसईपासून तर बोरवली आणि बोरवलीपासून जोगेश्वरी, जे जोगेश्वरी आम्ही जंक्शन करतो आहे त्या जोगेश्वरी जंक्शनपर्यंत तुम्हाला त्या गाड्या आणता येतील. याने की आपण जे प्रयत्न केलेले आहेत अनेक 1 वर्षामध्ये की जोगेश्वरी जंक्शन व्हाव्या आणि जोगेश्वरीपासून अनेक ठिकाणी गाड्या जाव्या, कोकणामध्ये गाड्या जाव्या, तर ती एक सुविधा आता आपल्याला 2 वर्षामध्ये मिळणार आहे. परंतु जोगेश्वरी जंक्शन हे आम्ही जूनला चालू करतो आहोत. अशा पद्धतीचं देखील त्यांच्याबरोबर मागच्या वेळेला बोलणं झालं होतं त्यावेळेला झालेलं आहे. त्यामुळे जोगेश्वरीचा पहिला पार्ट हा जूनमध्ये चालू होईल आणि या इथपर्यंत त्या गाड्या आणायच्या असतील तर कोकणात जायच्या तर त्याला जवळजवळ 2 वर्ष लागणार आहेत. पण हे काम आम्ही करायला घेऊ अशा पद्धतीने त्यांनी आज माझी विनंती जी केली होती ती मान्य केलेली आहे. म्हणजे साधारणपणे ही ट्रेन कोणत्या कोणत्या स्थानकांवरून जाईल आणि कशा पद्धतीने जाईल? म्हणजे ही दादरपर्यंतही जाईल. दादरवरनं जोगेश्वरी, जोगेश्वरीवरनं बोरवली, बोरवलीवरनं वसई, वसईवरनं दिवा आणि दिवापासून कोकणामध्ये. तर अशा पद्धतीने ही ट्रेन अनेक ट्रेन जातील. त्यामुळे पण जोगेश्वरी जंक्शन झाल्यामुळे जी कंजेक्शन होणारं दादर होतं, मुंबई सेंटर होतं किंवा VT होतं ते संपूर्ण जवळजवळ 40% कंजेक्शन हे निघून जाऊन जोगेश्वरी टर्मिनल झाल्यानंतर या ठिकाणून 24 ठिकाणच्या 24 गाड्या 24 प्रकारच्या गाड्या ह्या त्या ठिकाणून निघतील. त्यासाठी किती अजून दिवसांचा कालावधी लागेल? जोगेश्वरीच्या बाबतीमध्ये पूर्ण व्हायला, जोगेश्वरी जंक्शन पूर्ण व्हायला जूनमध्येच त्याचं उद्घाटन माननीय पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. अशा पद्धतीने संपूर्ण तयारी झालेली आहे आणि जोगेश्वरी जंक्शनचं काम देखील एक्सपिडाईट होतं आहे त्या पद्धतीने आणि त्यामध्ये काय काय पाहिजे हे देखील माझी त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे. साहेब, दुसरा एक यातला महत्त्वाचा मुद्दा असा ही जी ट्रेन आहे आता दादर ते रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनचा आता उल्लेख झाला, त्या ट्रेनचा महत्त्वाचा मुद्दा होता की ती ट्रेन बंद झाल्यामुळे अनेकांकडून नाराजी व्यक्त केली. त्याचा रेफरन्स असा जोडला जात होता की उत्तर भारतामध्ये जाणाऱ्या अनेक ट्रेन्स ज्या आहेत त्यांना थांबा मिळावा काय कारण त्या सुरू व्हाव्यात म्हणून ही ट्रेन बंद केली असा आरोप अनेक राजकीय पक्षांकडे किंवा मी ज्यावेळेला त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांनी सांगितलं की ते वेळेचा जो आहे की त्यामध्ये जो मिळतो आम्हाला, जो अर्धा तास लागत असतो आम्हाला, त्या अर्ध्या तासाच्या बाबतीमध्ये तो वेळ मिळत नाही आहे. आम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत त्यामुळे ती आपल्याला दिव्यापासून चालू केलेली आहे असं माझं त्यांच्याबरोबर खूप चर्चा झाली. परंतु शक्य नाही. पण ते म्हटले हे आत्ता तरी तुर्तास तरी शक्य नाही, परंतु हे बाकीचं जे आम्ही जंक्शन झालं आणि कनेक्टिव्हिटी झाली जुईनगरला तर त्यामधून ते काम होऊ शकेल अशा पद्धतीने त्यांचं बोलणं होतं. पण याचा अर्थ अजून किती दिवस लागतील? मी सांगितलं ना जवळजवळ 1.5-2 वर्षामध्ये ते आम्ही पूर्ण करू, लवकरात लवकर पूर्ण करू. म्हणजे 2 वर्ष म्हणजे प्रामुख्याने कोकणामध्ये आता नेहमीच जातात पण जास्त करून होळीला आणि गणपतीला जास्त करून लोक जातात. म्हणजे हा वर्ष सोडलं तर पुढच्या वर्षापर्यंत आपण त्याला एक्सपिडाईट करण्यासाठी प्रयत्न करू किंवा तशा पद्धतीने आपण प्रश्न सभागृहामध्ये विचारू किंवा त्यांना आपण भेटू. म्हणजे पुढच्या वर्षीच्या गणपतीला चाकरमान्यांना या ट्रेनने आपण प्रयत्न करूया त्यांचे, म्हणजे 1-1.5 वर्षाच्या आतमध्ये कसं करता येईल ते आपण प्रयत्न करू. तेवढं आपण त्याचा फॉलोअप घेऊ. मात्र पण याचा अर्थ कोकणात जाणाऱ्या दुसऱ्या ज्या रेल्वे आहेत त्यांना पण हा रूट होऊ शकतो वसई? सर्व जेवढ्या कोकणातनं जाणाऱ्या गाड्या आहेत की तिकडेच आपल्याला तेवढा हॉल्ट मिळाला नाही तर या बाजूने देखील फिरून आपल्याला कोकणातनं जाणाऱ्या सर्व बाकीच्या गाड्या देखील आपण त्या पद्धतीने नेऊ शकतो. धन्यवाद.
आणि हे त्यांनी काढून दाखवलं मला डिझाईन, हे पण काढून दाखवलं. हे त्यांनी स्वतः मला तो मॅप काढून दाखवला. वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे इथून जुईचंद्रापर्यंत, नायगाव टू जुईचंद्रापर्यंत आपण असं कनेक्टिव्हिटी करू, अशा पद्धतीने त्यांनी त्याचं चित्र देखील काढून दाखवलं. आणि यावरून उत्तर भारतातल्या ट्रेनसाठी आणि असं जे राजकीय आरोप काही लोकांनी केले होते, पत्र दिली होती, त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल या विषयावर? आपण आपली प्रगती साधायची आहे. जर तिथे वेळ नसेल तर फुकटचं राजकारण करण्यापेक्षा नवीन आपल्याला वेळ मिळतो आहे चांगला, आणि तो आयुष्यभर तसाच राहणार, व्यवस्थित मिळणार असेल तर त्याच्यावरती जास्त एक्सपिडाईट होऊन लवकरात लवकर कसा होईल ते आपण केलं पाहिजे त्याच्या पद्धतीने. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.